गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मेरे साथ ध्यान की शुरुआत करेंगे. मैं एक पवित्र आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. मैं एक पवित्र आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. मैं एक पवित्र आत्मा हूँ. मैं एक शुद्ध आत्मा हूँ. गुरु मंत्र का उच्चारण करेंगे. श्री शिवकृपानंद स्वामी नमो नमः. ओम श्री शिवकृपानंद स्वामी नमो नमः. श्री शिवकृपानंद स्वामी नमो नमः. श्री शिवकृपानंद स्वामी नमो नमः. ओम श्री शिवकृपानंद स्वामी नमो नमः. श्री शिवकृपानंद स्वामी नमो नमः. श्री शिवकृपानंद स्वामी नमो नमः. ओम श्री शिवकृपानंद स्वामी नमो नमः. श्री शिवकृपानंद स्वामी नमो नमः. अपने चित्त को तालुवाक में रख के ध्यान करो. गुरु कार्य करून राहिले. गुरुसेवा म्हणजे काय? गुरुसेवा म्हणजे गुरुची आरत्या करणं, गुरुचे पोथ्या वाटणं, गुरुची प्रशंसा करणं नाही. गुरुसेवा म्हणजे गुरुंनी सांगितलंय त्याला तुम्ही सर्वांना वाटणं. आता हे बघ, जसं एक वडील आहेत, त्यांची 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे, तो वडिलांना खूप नेहमी तारीफ करतो, बाबा तुम्ही किती स्मार्ट आहात, किती हँडसम आहात, असं. पण बाबांचं काही ऐकत नाही. दुसरा मुलगा काही तारीफ नाही करत, पण तो त्यांचं काम करतो. तो कोण आवडेल? जो मुलगा त्यांचं काम करतोय. तसं
काम करत होतो. काम करता 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 ऑटोमॅटिकली सगळं प्रगती झाली, सगळी प्रोग्रेस झाली. आध्यात्मिक स्थिती पोरांनी पाहिली जाऊ शकतं. आणि नंतर ती रिपोर्ट काढली. रिपोर्ट नंतर ट्रस्टने सगळ्या जगभर वाटली आणि श्रीलंकेत गेली. तर श्रीलंकेत मी 17 वर्षांनी गेलो, कधी गेलो नव्हतो. आणि गेलो तर त्या बुद्ध मंदिराचे जे मेन प्रिस्ट होते ते गेला मला दाराशी आले, नाही तुमचा ओरा खूपच सुंदर आहे, खूपच छान आहे, खूपच पवित्र आहे. नंतर त्यांनी जशी मान्यता दिली तर ऑटोमॅटिकली मग त्यांच्या पूर्ण देशात कळलं. त्याच्या प्रधानमंत्रींनी बोलवलं, 2 तास बसून ध्यान शिकलं, मेडिटेशन शिकलं. ते आता राष्ट्रपती आहेत. तर कोणी म्हटलं ना की मला वेळ नाही, मी त्याला एकच म्हणतो, तू त्या राष्ट्रपतीपेक्षा किंवा त्या प्रधानमंत्रीपेक्षा जास्त बिझी आहेत का? ॲक्च्युली तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे, तुमची इच्छा असली पाहिजे, तर ऑटोमॅटिकली तुमची प्रगती होते ना, प्रोग्रेस होऊ शकतं. तर ओरा, आध्यात्मिक स्थिती हे सर्व पाहण्याचं माध्यम आहे. या माध्यमातून तुम्ही तुमची स्थिती पाहू शकता. आणि योगचं क्षेत्र खूप विशाल आहे. योगचं क्षेत्र खूप मोठं आहे. एका स्थानावर बसून तुम्ही जगातल्या कोणत्याही माणसाच्या बद्दलची संपूर्ण माहिती मिळवू शकता. इतकं मोठं क्षेत्र योगचं आहे. पण इतक्या मोठ्या योगच्या क्षेत्राला आज 8 वर्षापासून फक्त योगासनावर आणून ठेवलेलं आहे. फक्त योगासन. प्रगतीच होत नाही. मी मोठमोठ्या यांना भेटतो ना, त्यांना मी सांगतो ना, म्हणतात पण स्वामीजी काहीच नव्हतं, आम्ही काहीतरी केलं. म्हटलं अरे हो बाबा, पण प्रायमरी 3 वर्ष 4 वर्ष 8-8 वर्ष प्रायमरीतच ठेवाल का? पुढची करा ना प्रोग्रेस. आणि प्रगती करत नाही असं नाही. तर कमाल मला अशी वाटली, मी स्वित्झर्लंडला गेलो होतो मागच्या वर्षी. तिथे पाहिलं, स्वित्झर्लंडमध्ये मी कधी गेलो होतो आयुष्यात, पहिल्यांदा गेलो. तरी सुद्धा एका अंगूरच्या शेतामध्ये 300 साधक, सगळे स्वित्झर्लंडचे लोक, एकही इंडियन नाही. आणि ते लोक योग करत होते, ध्यान करत होते, मेडिटेशन करत होते. म्हणजे पहा, ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना रुची आहे, ते कुठे कुठे करतात आहेत. आणि मी तिथे जावं न जावं, माझी भेट काही नाही, काही फरक नाही पडत. तर एकदा जुळले ना तर सूक्ष्मशी जुळा. म्हणून मी प्रत्येक वेळा साधकांना म्हणतो, स्थूलचा मोह सोडा. आणि स्थूल खूप म्हणजे काय म्हणतात, मिसगाईड करतो. आता ना माझ्यावर एक टीव्ही सिरियल बनत आहे. त्या टीव्ही सिरियलमध्ये मी त्या डायरेक्टर म्हटलंय, एक काम करा, ते टीव्ही सिरियल असं बनवा की प्रत्येक माणसाला आपला गुरु कळला पाहिजे. जितके गुरु मार्गी आहेत त्या सगळ्यांना आपला गुरु कळला पाहिजे. म्हणजे काय होतं, काय माहितीये, गुरुचा स्वभाव आहे सगळ्यांना प्रेम करणं. आणि जसं तुम्ही जवळ जाता ना, तो तुम्हाला खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो. तुम्हाला वाटतं हा गुरु मला किती पसंत करतो, पहा माझ्यावर किती प्रेम करतो. अरे वेड्या, प्रेम करणं त्याचा स्वभाव आहे. गुरु तुमचा खूप आदर करतो, खूप आदर करतो, खूप आदर करतो. तुम्ही गेल्यानंतर पुन्हा मिसगाईड होता. तुम्हाला वाटतं अरे गुरु माझा किती आदर करतो, किती आदर करतो. आदर करणं त्याचा स्वभाव आहे. अरे गुरु माझा किती चिंता करतो, माझी किती चिंता करणं त्याचा स्वभाव आहे. म्हणजे त्यांच्या गुरुच्या स्वभावामुळे शिष्याने मिसगाईड होतात. आणि नंतर त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण होतो, त्यांच्यामध्ये इगो निर्माण होतो. म्हणून मी सगळ्या शिष्यांना सांगत असतो, तुम्ही गुरुच्या जवळ येऊच नका, स्थूल शरीराच्या जवळच येऊ नका, याचा मिसगाईड व्हाल. सूक्ष्म शरीराशी जुळा. आणि सूक्ष्म शरीराशी जुळलं तर असं मिसगाईड व्हायचं काही जागा नसते, काही अवसर नसतो. आणि हे सगळं संभव आहे. दुसरं, जर योग शिकायचा असेल तर योगाच्या काही मूलभूत गोष्टी आहेत, त्या समजणं अत्यंत आवश्यक आहे. ते समजलं, ते जर पटलं तर तुम्ही पुढे प्रगती करू शकता, प्रोग्रेस करू शकता. त्यातल्यात पहिली गोष्ट आहे परमात्मा. परमात्मा म्हणजे कोणता व्यक्ती नाही आहे. कोणी असा नाही आहे की जो वरती बसलेला आहे तो आपलं पाहून राहिलाय, कोण पाप करतात कोण पुण्य करतात, काही नाही. परमात्मा एक विश्व चेतना शक्ती आहे. आणि ती शक्ती कालही होती, ती शक्ती आजही आहे, आणि ती शक्ती उद्याही राहणार आहे. तिलाच गुरुतत्व म्हणतात. गुरु साक्षात परब्रह्म म्हणतात ना, ती तीच शक्ती आहे. फक्त आपण रूपाला पकडून बसलेलो आहे. पण तुम्ही त्या शक्तीला पकडा ना. काय झालं माहिती, 25 वर्ष आधी आपला एक मुलगा हरवलाय आणि त्याचा फोटो आपण 5 वर्षाच्या मुलाचा घेऊन फिरतोय आणि 25 वर्षांनी त्याला शोधतोय. मिळेल का तो? तो 5 वर्षाचा मुलगा चांगला मोठा 30 वर्ष झालेला असेल, तो समोरही आला तरी आम्ही ओळखणार नाही. अगदी तसंच झालंय. आम्ही जुन्या गुरूंच्या प्रतिमा घेऊन आजचे गुरु शोधून राहिले, पण ते सापडणार नाहीत ना. का? त्या गुरुतत्वाचं रूप परिवर्तित झालं असेल. जर तुम्ही गुरुतत्वाच्या सूक्ष्म स्वरूपाशी जुडला
ऑटोमॅटिकली तुम्ही त्या गुरुला ओळखू शकता. आणि दुसरं, रामदास स्वामींनी म्हटलं, तुम्ही तुमची आध्यात्मिक बैठक तयार करा, तर तुमच्या जीवनामध्ये गुरुचं आगमन होतं. अगदी खरं आहे. तुम्ही फक्त तुमच्या आतमध्ये ती तीव्र भावना आणा ना. गजानन महाराजांना म्हणता, त्यांनाच प्रार्थना करा, त्यांनाच प्रेयर करा की मला आत्मसाक्षात्कार करून द्या, मला आत्मअनुभूती करून द्या. त्यांची खूप इच्छा असते, गुरूंची खूप इच्छा. कोणीच म्हटलं ना, कोणीच गुरु आपल्या क्लासमध्ये त्याला ठेवतच नाही, तो पुढच्या क्लासमध्ये पाठवतोच. पण त्याच मधाला पाठवेल ना, जो इच्छा करेल. तुम्ही इच्छाच करणार नाही तर कसं आहे? तुम्ही नुसत्या भौतिक वस्तू मागत राहाल तर त्या भौतिक वस्तू मिळत असेल, पण त्याची प्रगती कुठे, त्याची प्रोग्रेस कुठे? ती प्रोग्रेस जर करायची असेल तर योग मार्गात या. तर सांगायचं तात्पर्य, परमात्मा एक अविनाशी शक्ती आहे, ती कोणची व्यक्ती नाही आहे. आणि दुसरं, जितक्यांना आपण देव मानतो ना, ते सगळे त्याची माध्यमं आहेत. ती माध्यमं वेळोवेळी बदलत राहतात. होतं ना पुष्कळ वेळा. आता जसं तुम्ही ध्यान करत बसाल, मेडिटेशन करत बसाल, आणि बसता बसता तुम्हाला जसं तुम्ही या आज्ञाचक्रापर्यंत पोचाल, इथे पोचल्यानंतर तुमची पाहण्याची शक्ती जागृत होईल, तुमच्यात एक शक्ती निर्माण होईल की तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला तुमच्या देवतेचं दर्शन होईल. तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेचं दर्शन होईल. तुम्ही गजानन महाराजांचा गजानन महाराजांचं दर्शन होईल तेव्हा जेव्हा तुम्ही आज्ञाचक्रावर पोचाल. पण हे चांगलंही आहे आणि वाईटही. चांगलं असं की तुम्ही कमीत कमी आज्ञाचक्रापर्यंत तर पोहोचला, इथे पोहोचला म्हणजे एवढी सगळी चक्र पार केली आहे, तुम्ही आज्ञाचक्रापर्यंत पोहोचला, ही चांगली गोष्ट आहे. आणि वाईट गोष्ट आहे, तुम्ही अजून सहस्रावर नाही पोहोचला, म्हणजे परमेश्वराच्या रूपात अडकलेले आहात. जर तुम्ही सहस्रावर पोहोचला तर परमेश्वराचं कोणतंही रूप नाहीये, कोणतंच रूप नाही परमेश्वराचं. ती सगळी माध्यम आहेत, त्या माध्यमातनं वर जा. वर गेल्यानंतर काहीच नाही, शून्य आहे. होतं काय माहितीये, आपण आपल्या हृदयामध्ये राम म्हणजे देव, राम म्हणजे देव, राम म्हणजे देव असं आपण लहानपणापासून मानलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, जसं आपण आज्ञाचक्रावर पोहोचलो आम्हाला रामाचं दर्शन होतं. आणि पण कोणत्याही कृष्ण भक्ताला रामाचं दर्शन नाही होणार, आणि कोणत्याही राम भक्ताला कृष्णाचं दर्शन नाही होणार. का? जे हृदयात तुम्ही बसवलंय ना, तेच तेच देवाचं रूप. तुम्ही जेव्हा आज्ञाचक्रावर येतात तेव्हा तुम्हाला दिसतं, पण खरं म्हणजे परमात्म्याचं कोणतंच रूप नाही आहे. जसं फ्रीजमध्ये तुम्ही कॅचअप ठेवलंय तर फ्रीज उघडाल तर कॅचअप दिसेल. तुम्ही फ्रीजमध्ये ब्रेड ठेवली आहे, फ्रीज उघडाल ब्रेड दिसेल. तसंच तुम्ही ज्याला देव बनवलंय, ज्याला देव मानता, तो देव तुम्हाला आज्ञाचक्रावर प्रकाशित झाल्यावर दिसेल. पण त्या रूपाच्याही पार जायचंय, त्याच्याही वरती जायचं. त्याच्यावर गेल्यानंतर काहीच नाही, शून्य आहे. मग त्या विश्वचेतनेशी तुम्ही जोडून जाता. ती विश्वचेतना आहे. मग ही रूप त्याची माध्यम आहेत, त्या माध्यमाच्याही वर जायचंय. तर परमात्मा म्हणजे एक अविनाशी शक्ती, जी कालही होती, आजही आणि उद्याही राहणार आहे. आणि जो मनुष्य आपल्याला एकदम खाली करून घेतो, एकदम रिक्त करून घेतो, त्याच्या माध्यमातून ती प्रगट होते. प्रत्येक बी मध्ये वृक्ष बनण्याची पूर्ण संभावना आहे. फक्त त्यांनी आपलं अस्तित्व नष्ट करायला पाहिजे. जर बी आपलं अस्तित्व घेऊन बसला तर काय होईल, तो गणन होईल, तो कधी फुटणार नाही, त्यातनं कधी अंकुर फलीभूत होणार नाही. तर तुम्हाला तुमचं अस्तित्व नष्ट करावं लागेल, तुमचा शरीरभाव तुम्हाला सोडावा लागेल. ज्या दिवशी शरीरभाव सोडाल त्या दिवशी आत्मभावाचं अंकुर तुमच्यामधनं निर्माण होईल आणि हळूहळू त्याचा वृक्ष होईल. सांगायचं तात्पर्य, परमात्मा एक अविनाशी शक्ती आहे, हे आधी स्पष्ट करा. ती कालही होती, आजही आणि उद्या राहणार आहे. आणि दुसरं आहे धर्म. धर्म म्हणजे आपण ज्याला समजतो हिंदू धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म. हे धर्म नाही येतो, या उपासनाच्या पद्धती आहेत. त्या उपासनाच्या पद्धती निरनिराळ्या आहेत, पण धर्म एकच आहे, तो आहे मनुष्य धर्म. आणि तुम्ही पहा ना, गजानन महाराज असो, स्वामी समर्थ असो, शिर्डीचे साहेब, सगळ्यांनी मनुष्य धर्मावर जोर दिले आहे. का? पण त्यांनी तो अनुभव केलाय. मी नवीन ना काहीच गोष्ट सांगत नाहीये, सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत फक्त त्याच्यावरची धूळ साफ करतोय. आता पहा ना, संत कबीरने सांगितले ना,
मुझको कहाँ ढूंढे रे बंदे, मी तेरे पास हूं. म्हणजे तुमच्यामध्येच परमात्मा, तू कुठे ढूंढतोय त्याला? तसंच शिर्डीच्या सेवाने सांगितलं, अरे परमात्म्याला कुठे बाहेर शोधायला जाता, तो इथं इथं. सांगायचं तात्पर्य, परमेश्वर बाहेर नाहीये, परमेश्वर तुमच्या आतमध्ये. ही गोष्ट तुम्हाला जितक्या लवकर कळेल तितक्याच लवकर तुमची आध्यात्मिक प्रगती आहे. नाहीतर तुम्ही आयुष्यभर परमेश्वराला बाहेर शोधत राहा, कधीच तो मिळणार नाही. बाहेर नाहीच आहे. तुम्ही शोधताय, तुम्ही प्रयत्न करताय, तुम्ही प्रयास करताय, पण सगळे प्रयासची दिशा रॉंग आहे. बाहेर आहे, बाहेर देव नाहीच आहे. देव तुमच्यामध्येच आहे. आणि एकदा तुमच्यामध्ये तुम्हाला देव अनुभव झाला, मग तुमचा बाहेर जे चित्त खर्च होत आहे ना, तिकडे जाण्यामध्ये तिकडे जाण्यामध्ये, ते सगळं नष्ट होईल, नष्ट होत आहे. म्हणून धर्म म्हणजे एकच आहे, मनुष्य धर्म. आणि तिसरा आहे गुरु. गुरुला ना आपण एक व्यक्ती समजतो, एक शरीर समजतो. शरीर नाही आहे गुरु, नुसतं शरीर. अथवा गुरु साक्षात परब्रह्म का म्हटलं? आता इकडे तर परमात्मा अविनाशी आहे आणि गुरुचं शरीर तर नाशवान आहे. तर मग गुरुला देव का मानलंय, त्याला परमात्मा का मानलंय? याच्यासाठी मानलंय की गुरुचं शरीर परमात्मा नाही. थोडं अंतर समजा. गुरुच्या शरीरातनं जे वाहत आहे ना चैतन्य, ते परमात्मा आहे. त्याच्यातनं वाहणारे व्हायब्रेशन, ते परमात्मा आहे. तो रिक्त आहे, तो खाली आहे, रिकामा पाईप आहे, म्हणून त्याच्यातनं पाण्याचा प्रवाह वाहून राहिला आहे. तो गुरु परमात्मा नाही, गुरुचं शरीर परमात्मा नाही, गुरुच्या मधनं वाहणारा परमात्मा आहे, चैतन्य आहे. म्हणून गुरुला शरीर समजू नका. एकदा मी इंग्लंडला वेल्स म्हणून एक जागा आहे, खूप सुंदर जागा आहे, सुंदर राज्य आहे. तिथे एक पेनरू म्हणून रिसॉर्ट आहे. तिथे शिबिरं घ्यायचो आणि ती शिबिर अशी असायची, शनिवार शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस शिबिर, बाकीच्या दिवस ना रिकामाच असायचं. ते एक दिवस पत्रकारांचं शिबिर घेतलं. शिबिर संपल्यानंतर एक पत्रकार मला भेटायला आली, स्वामीजी तुमच्यामुळे मला अनुभूती प्राप्त झाली, तुमच्यामुळे मला अनुभव झाला, मला आत्मसाक्षात्कार झाला. पण आता मी माझ्या पत्रकार बंधूंना कसं समजावू की तुम्ही काही विशेष आहे आणि तुमच्या सानिध्यातच ते प्राप्त होतं. तेव्हा आम्हाला हे शिकवलंय की जे काही आहे ते पाहणं. अथवा तुमच्या शरीरातील रक्त वाहत आहे, माझ्या शरीरातील रक्त वाहत आहे, तुमचेही हात आहेत, माझे हात आहेत, तुमचे पाय आहेत, माझे, आपण दोघं सारखेच आहोत. आपल्या दोघांमध्ये तर काहीच अंतर नाही. तर मग कसं समजावू मी माझ्या मित्रांना की तुम्ही काही विशेष आहात? आम्ही ना असं बाहेर एका बगीच्यात बसलो होतो. त्या मागे ना खूप मोठा वेसचा पहाड होता. त्या वेसच्या पहाडाकडे मी उंच शिखराकडे बोट दाखवून तिला म्हटलंय, बघ ते उंच शिखर आहे ना, त्या शिखरावर प्रत्येक माणसाची इच्छा आहे की ते शिखरावर पोचायचं आहे. पण एक मनुष्य 70 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू 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 त्या उंच शिखरावर पोचला आणि पोचल्यानंतर तिथे बसला नाही राहिला. साधारणतः काय होतं माहिती, तिथे पोचल्यानंतर एकदम इतकं रिलॅक्सेशन वाटतं की खाली जायची इच्छाच होत नाही. तो मोह टाळून तो हळूहळू खाली आला. येताना रस्त्यातले काटे काढले, येतातले दगडे काढले आणि येऊन एक छोटीशी पाऊल वाट बनवली आणि खाली येऊन बसला. आणि खाली येऊन घेऊन त्याने एक बांबूचं गेट बनवलं आणि त्या गेटशी बसला. जे लोक येतात जातात ना त्यांना सांगितलं, बाबा रे तुम्हाला त्या उंच शिखरावर जायचं आहे का, या गेटमधनं जा. ही जी पाऊल वाट आहे ना ही सरळ त्या उंच शिखरावर जाते. आणि मी त्याच्यातले काटे काढलेत, त्याच्यातले दगड काढलेत, ही वाट एकदम सरळ आहे. तर त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवून लाखो लोक त्या वाटेवरनं त्या उच्च शिखरावर पोहोचले. तर त्या वाटेवरची जी माती आहे ती माती आणि पहाडावरची माती सारखीच आहे. म्हणजे पहाडावर कुठूनही चढलं जाऊ शकतं, पण फक्त ती वाट ती आहे, त्या वाटेची माती ती विशेष आहे, जिला लाखो लोकांनी अनुभव केलं, लाखो लोक त्याच्या मार्गातनं गेले. म्हणजे तसंच आहे. तुझं शरीर माझं शरीर दोघांचं शरीर साम्य आहे, सारखं आहे. फक्त माझ्या शरीराच्या आतमध्ये तो आत्मा आहे, ज्या आत्म्याशी आज लाखो आत्मे जुळलेले आहेत. आणि आतमध्ये तो आत्मा आहे जो लाखो आत्म्याशी जुळलेला आहे. त्या आत्म्याशी एक मोठी सामूहिकता, एक कलेक्टिव्हिटी त्या आत्म्याच्या बरोबर आहे. तर सांगायचं तात्पर्य, तुझ्या माझ्यामध्ये शरीराचं अंतर नाही आहे,
ध्यान मायामध्ये आत्म्याचं अंतर आहे. तर गुरु दिसायला सामान्य दिसतो, तो काही 4 आसन 4 पायाचा असा वेगळा काही नसतो. फक्त असामान्य काय असतं, त्याच्यातनं वाहणारं चैतन्य, त्याच्यातनं वाहणाऱ्या अनुभूती ते वेगळे असतं. तेच त्याला वेगळं करतं. बाकी शरीर तर सारखंच असतं. दुसरं, कल्पना करा, तुम्ही एका खूप चांगल्या पहाडावर एक खूप सुंदर बंगला बांधला. त्या बंगल्यामध्ये इलेक्ट्रिकचे सगळे इन्स्ट्रुमेंट आहे आणि तुमच्या घराच्या समोरच अगदी पॉवर हाऊस हं. आणि नंतर रात्र होते. रात्रनंतर आपण तुम्ही पाहता खूप दूर खाली 1 किलोमीटरवर एक झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये प्रकाश आहे, त्या झोपडीमध्ये लाईट आहे, पण तुमच्या घरात अंधार आहे. मग त्या झोपडीची लाईट पाहून तुम्हाला प्रेरणा होते की तुमच्याही घरात लाईट आल्या पाहिजे, तुमच्याही घरात प्रकाश आला पाहिजे. तर तुम्ही काय करता, एक पॉवर हाऊसला अप्लिकेशन देतात की मलाही लाईटचं कनेक्शन दिलं जावं. त्याच्यानंतर पॉवर हाऊसहून एक इलेक्ट्रिशियन येतो. तो इलेक्ट्रिशियन पॉवर हाऊसचा संबंध तुमच्या घराशी जोडून देतो आणि जोडल्यानंतर तो चालला जातो. पण त्याला दुसऱ्याही घरांशी कनेक्शन जोडायचे असतात. तर सांगायचं तात्पर्य, नंतर तो तुमच्या घराच्या लाईटने जळवत. मग तुमच्यावर तुमची इच्छा आहे, तुम्ही 15चा बल्ब जळवा, 100चा जळवा किंवा नका जळू, मीटर तसंच ठेवू द्या. अगदी तसंच आहे. कोणाची आध्यात्मिक प्रगती पाहून, कोणाची आध्यात्मिक प्रोग्रेस पाहून तुमची इच्छा झाली असेल की आम्हालाही आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे, तुमची आध्यात्मिक प्रोग्रेस झाली पाहिजे, असं मी इच्छा व्यक्त केली. म्हणून परमात्मा रूपी पॉवर हाऊसने इलेक्ट्रिशियन रूपी गुरु तुमच्या आयुष्यात आणला आहे. आज मी ध्यानाच्या माध्यमाने तुमचं कनेक्शन परमात्माशी करून देईन, जसं इलेक्ट्रिशियन करतो तसं. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या कनेक्शन करायला जाणून देईन. नंतर किती आध्यात्मिक प्रगती करायची, किती आध्यात्मिक प्रोग्रेस करायचं आहे, हे सगळं तुमच्यावर तुम्ही निर्भर आहे. तर परमात्मा म्हणजे विश्वचेतना शक्ती, धर्म म्हणजे मनुष्य धर्म, गुरु म्हणजे एक परमेश्वराचं वर्तमानातलं माध्यम, आणि चौथं म्हणजे ध्यान. ध्यान सोपंही आहे आणि कठीणही. आता ध्यान मार्गात गेल्यानंतर तुम्हाला काय काय अडचणी येतील, त्या अडचणींचा तुम्हाला थोडा आयडिया देतो. सगळ्यात पहिले तुमचा शरीर तुमचा विरोध करेल. विरोध करेल म्हणजे जसं ध्यान करायला बसाल ना, जिथे आयुष्यात तुम्हाला खाज नाही सुटली तिथे खाज सुटेल. एक. दुसरं, गॅसेस पास होतील, खोकाल, शिंकाल, खूप म्हणजे शरीराचे सगळे धंदे सुरू होऊन जातील, जे ते विरोध करतील की तुम्हाला बसू देणार नाही. पण किती विरोध झाला तरी अर्धा तास बसायचं. एक. दुसरं, शरीराचा विरोध संपल्यानंतर मनाचे विरोध सुरू होतील. मनाचे विरोध म्हणजे इतके विचार येतील, इतके विचार येतील, तुमच्या आयुष्यात जितक्या घटना घडल्या, जितक्या व्यक्ती आल्या आहेत ना, सगळे त्यांच्याकडेचे विचार यायला लागतील. एका जैन साधूला ध्यानामध्ये 52 वर्ष आधी त्याच्या हातून चुकून एक मांजरीचं पिल्लू मेलं होतं, ते आठवलं. म्हणून मी तर आयुष्यात विसरून गेलो होतो. पण ते आतमध्ये स्टोअर असतं ना, तसं तुम्हाला खूप विचार येईल. कितीही विचार आले तरी ध्यानातनं उठायचं नाही. आणि दुसरं काय होतं, चूक काय करतात तेव्हा, विचारांना स्वतःला काही शक्ती नसते, त्यांची स्वतःची काही ताकद नसते. तुम्ही त्याच्यात चित्त घालता, तुम्ही विचार करायला लागता, तर ऑटोमॅटिकली तुम्ही इनडायरेक्टली त्याला शक्ती देता, आणि शक्ती देता तर मग दुसरा विचार येतो. तुम्ही प्रयोग करून पहा ना, तुम्ही पाहणं सुरू करा ना. कसं, जसं ट्रॅफिक पोलीस पाहतो की नाही, ही बस आली, हा ट्रक आला, हे स्कूटर आलं, ही कार आली, तो नुसतं पाहतो, तो काही नाही करत. तसं तुम्ही ना, जे विचार येतात त्या विचारांकडे पहा. म्हणजे तुम्ही वेगळे राहा, तुम्ही नुसतं पहा. अच्छा, ऑफिसचा विचार आला का, अच्छा अच्छा, एअरपोर्टचा विचार आला का, अच्छा अच्छा, रेल्वे स्टेशनचा विचार आलाय का, अच्छा. म्हणजे तुम्ही असं पहा, ते ऑटोमॅटिकली काय होईल, तुम्ही जर असं पाहिलं ना, तुम्हाला बाकीचे विचार येणारच नाही. आणि जर तुम्ही एक विचार केला तर त्याच्या मागे लंबी लाईन विचारांची येतच राहील. सांगायचं तात्पर्य, विचारांकडे पाहण्याचा अभ्यास करा, तर हळूहळू विचार येणं कमी होईल. त्याच्यानंतर एक मोठा हमला तुमच्यावर बुद्धीचा होईल. बुद्धी म्हणेल, तेरे से ध्यान व्यान होने वाला नाही, तुझ्याच्याने ध्यान होणारच नाही. होतंय का बघ, 8 दिवसापासून बसलाय, लागलं का कधी, लागणारच नाही, तू करूच शकत नाही. आणि बघ केवढी महत्वपूर्ण कामं पडली आहेत, पिढ्यासारखा बसलाय ते ध्यानाला. अरे उठ, ती कामं कर. आणि ती कामं उठल्यानंतर तुम्ही करणार नाही. बुद्धीला फक्त तिथून तुम्हाला उठवायचं असतं. म्हणजे तुमच्यावर हमले होतील शरीराचे,
विचारांचे आणि त्याच्यानंतर बुद्धीचे, हे तिन्ही हमले झाले तरी अर्धा तास बसायचं. आता याच्यातनं मी काय रस्ता काढला? मी रस्ता काढलाय की माझा अर्धा तास गुरुला दान केलाय. दान केलंय म्हणजे अर्धा तास माझा नाहीच आहे असा विचार करून मी बसतो. तर सांगायचं तर तसं तुम्ही विचार करून बसा ना. जसं आपण जी गोष्ट दान केली तर ती परत थोडी मागतो. तसं तुम्ही अर्धा तास दान केलं. आता पहा तुम्ही, हा अनुभूती झाल्यानंतर, हा अनुभव आल्यानंतर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. 45 दिवस प्रॅक्टिस करा, अनुष्ठान करा. तर काय होईल? जसं एखादं बी आहे ना, ते पेरल्यानंतर त्यालाही उगायला थोडा वेळ लागतो आणि नंतर ते वृक्ष होतं. तसंच आहे. आज ना बीला रूपानं बी असतं की नाही, बी असं छोटंसं बी असतं. त्या बीवरती एवढे मोठमोठे दगड पडले असतात, पण बीची ताकद एवढीशी. तर बी लढू शकतं का दगडांशी? नाही लढू शकत. मग ते काय करतात, हळूहळू साईडने असा रस्ता बनवतात आणि रस्ता बनवता थोडं अजून मोठं होतं. मोठं झाल्यानंतर काही बकऱ्या त्याची पानं खायला येतात. त्यानंतर तेही ते लक्षात येत नाही, ते मोठं होतं, मोठं वृक्ष होतं. आणि वृक्ष झाल्यानंतर त्याच बकऱ्या ज्या पानं खायला आल्या होत्या, त्याच बकऱ्या त्याच्या सावलीखाली येऊन बसतात. अगदी तसंच होईल. याचा काही प्रचार प्रसार करू नका, कोणाला ते ध्यानाबद्दल सांगू नका, काहीच करू नका. नाही तर काय होईल, काही नातेवाईक येऊन, तुमचे मैत्री येऊन तुम्हाला आणखीन डिस्टर्ब करतील. काही करू नका. तुम्ही फक्त नियमित ध्यान करा 45 दिवस. आणि 45 दिवसात तुम्ही अर्धा तास दिला तर काय जाईल? तुमचे 22.5 तास जातील. पण 22.5 तासात तुमचं आयुष्य बदलून जाईल. तेव्हा हे शब्द लक्षात ठेवा. 22.5 तास तुम्ही अभ्यास केला, बरोबर तुमचं आयुष्य बदलून जाईल. अर्धा तास बसा ना, नाही देवाला अर्धा तास बसा. आणि दुसरं, याच्यात एक मंत्र आहे. ते मंत्राशी अख्खं जग जुळलेलं आहे. आणि मंत्र काही नाही. मी माझ्या लहानपणी ना, माझ्या आत्मा चालायचं, मी एक पवित्र आत्मा आहे, मी एक शुद्ध आत्मा आहे, तिचे चालायचं ना, त्यालाच मंत्र करून टाकलंय. त्याच्या मागे माझी 70 वर्षाची साधना आहे एक. दुसरा, आज लाखो लोकांची सामूहिकता आहे, लाखो लोकांची कलेक्टिव्हिटी आहे. आजही हे शिबिर पूर्ण जगभर दाखवलं जात आहे आणि पाहिलं जात आहे. या सगळ्यांची सामूहिकता, या सगळ्यांची कलेक्टिव्हिटी तुम्हाला आज मिळणार आहे. आणि त्याच मंत्राने आपण ध्यान करणार आहे. फक्त जे म्हणतोय ना, आपण काय करतो, बोलतो एक, विचार एक, करतो एक, असे जे अंतर आहेत ना, असे अंतर नको आहेत. तुम्ही जे बोलता त्याला अनुभव करा ना. मी एक पवित्र आत्मा आहे जेव्हा म्हणता ना, तेव्हा तुम्ही हे करा की पवित्रता आत्म्याचा गुणधर्म आहे. त्यांनी वेगवेगळ्या जातीत, वेगवेगळ्या धर्मात, वेगवेगळ्या देशात जन्म घेतला तरी पवित्रता त्याची नेहमी बनलेलीच राहिली. जेव्हा म्हणता ना मी एक शुद्ध आत्मा आहे, तेव्हा आत्म्याच्या व्यतिरिक्त तुमचं काही अस्तित्व नाही. तुम्ही कोणत्या पोस्टवर आहात, तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, तुम्ही कोणत्या देशाचे आहात, या सर्व गोष्टी, तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात, हे सगळं विसरलं पाहिजे. आत्म्याचं काहीच अंतर नाही. म्हणजे सगळ्यात शेवटी ना हे सुटतं लिंग, मी पुरुष आहे, मी स्त्री, हे सुटून जातं. अशा स्थितीत तुम्ही जा. त्यात तुम्ही जे बोलताय ना ते तुम्ही स्वतः अनुभव करा. जितकं चांगला अनुभव कराल तितके चांगले रिझल्ट येतील. प्रार्थना करेंगे, हे परमात्मा, हम सभी पवित्र आत्माएं आपको हृदय से प्रार्थना करते हैं कि सारे विश्व में शांति हो, सारे विश्व के आत्माओं की आध्यात्मिक उन्नति हो एवं सर्वांगीण उन्नति हो, यही हम सब आत्माओं की शुद्ध इच्छा है. नमस्कार करेंगे.